तिकडे जालना पालिकेसाठी मवियाची आज महत्त्वाची बैठक होतीये। काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेची आज बैठक होतीये। याआधी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक पार पडलेली होती। जालन्यात मवियामध्ये मनसे सहभागी होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागले। तर इतर महत्त्वाच्या महापालिकांसोबत जालन्यामध्ये किंवा मराठवाड्यातल्या या इतर महापालिकांमध्ये खरंच मनसे महाविकास आघाडीमध्ये असणार का की मुंबईसारखे फक्त दोन्ही शिवसेना एकत्र येणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर त्या दृष्टीने आज महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक जालन्यामध्ये पार पडते आहे। दरम्यान मराठवाड्यामधल्या या महापालिकांच्या सध्याच्या स्थितीबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे। मराठवाड्यामध्ये 5 महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, ज्यामध्ये संभाजीनगर आहे, जालना आहे, परभणी आहे, नांदेड आहे आणि लातूर आहे। या 5ही ठिकाणी कुठेही महायुती झाल्याचं स्पष्ट होत नाहीये। महाविकास आघाडी देखील कुठेही थेट घोषणा झाली नाही। जालन्यामध्ये महाविकास आघाडीचं ठरलंय अशा प्रकारची बातमी येते। छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीच्या 5 बैठका झाल्या, ज्याचे सूत्र जे सांगतात त्याची पहिली जागा वाटपाची सुरुवात 78 पासून भाजपानं केली आणि आता भाजपा 55 पर्यंत येऊन पोहोचला आहे। तर शिवसेनेने जी सुरुवात केली होती ती 68 पासून केलेली होती आणि शिवसेना आता 45-45च्या फॉर्म्युल्यावरती आलंय। मात्र काल जी बैठक झाली त्यामध्ये भाजपा 55 आणि शिंदेची शिवसेना 35 जागा लढाव्यात अशा प्रकारचा फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला होता आणि त्यामध्ये देखील त्यांच्या 5व्या बैठकीत देखील फिसकटलाय अशा प्रकारची माहिती समोर येते आहे। जालन्यामध्ये अर्जुन खोतकर नव्या प्रकारची घोषणा करतात, भाजपाकडून त्यांना प्रतिसाद मिळत नाहीये। पुढे आपण नांदेडमध्ये गेलो तर नांदेडमध्ये भाजपाचा वर्चस्व पाहायला मिळतोय, तिथे शिवसेनेला किती जागा मिळतात हे अजून ठरलेलं नाही। परभणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद आहे, तिथे त्यांच्यासोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवारांची येणार आहे काही अजून स्पष्ट नाही। लातूरमध्ये भाजपाची ताकद आहे, तिथे शिवसेनेला जागा किती मिळतील हे देखील स्पष्ट नाही। काँग्रेसची ताकद आहे, तिथे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जागा किती मिळतील स्पष्ट नाहीये। अवघे 4 दिवस शिल्लक आहेत अर्ज दाखल करायला, मात्र मराठवाड्यातल्या 5 महानगरपालिकेमध्ये ना युतीचं ठरलंय ना आघाडीचं अशा प्रकारची स्थिती आहे। आज संभाजीनगरमध्ये अतुल सावे आणि मंत्री संजय सिरसाट यांची एक बैठक होईल, त्यामध्ये सूत्र त्यांचं फायनल होतं का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। मात्र अजून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कुठलाही प्रकारचा युतीच्या फॉर्म्युल्याची आघाडीच्या फॉर्म्युल्याची घोषणा झालेली नाही। एकूणच मराठवाड्यामधलं हे चित्र कधी स्पष्ट होणार याकडे सगळ्या इच्छुकांचं लक्ष लागलेलं असणार आहे। कृष्ण, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।